हे म्हाताऱ्या, हा राजकर्त्या बोलतोय, ऐकू येत नाही का तुला? राजकर्त्या हा? राजकर्त्याने नीतीने दुसऱ्याशी बोलायचं असतं. मग आहे. अरे राजकर्त्या, अरे म्हाताऱ्या, याचा अर्थ कारण द्वारापर्यंत येऊन विचारलं, अहो कुणी आहेत का? अहो कुणी आहेत का? अरे तुमचे कान कुठले? जरा हा राजकर्ता काय करणार? हा? तू कोणीतरी आहेत का? हा? याचा अर्थ हा? कोणीतरी असेल हा? की घरापाशी येईपर्यंत आपण त्याचा प्रतीक्षा करू. हा प्रतीक्षा करणारा राजा खटवांगा नव्हे, माझ्या मनात निर्माण झालेली एक इच्छा. अशी कोणती इच्छा? तुझ्या सोबत तुझी जी कोण आहे, जी कोण तुझी असेल, तुझ्या बाजूला जी उभी आहे, माझी वाम बाजू रिक्त आहे. ती वाम बाजू पूर्ण करण्यासाठी हिच्याशी विवाह करण्याची मनात इच्छा निर्माण झाली आहे. त्याच इच्छेसाठी त्या देहाला संज्ञा. गौडांगपुरीचा राजकर्ता राजा खटवांगाशी माझ्या देहाला संज्ञा. त्याचप्रमाणे माझे पराक्रम तुम्ही ऐकून ज्ञात असाल, म्हणूनच सांगतोय. अरे राजकर्त्या, ज्याप्रमाणे राजकर्ता हा? दुसऱ्या कन्याशी विवाह करते हा. त्याला ज्याप्रमाणे मागणी घालतो त्याप्रमाणे त्याचं उत्तर मिळत. योग्य त्या रीतीने मागणी घालत आहे. अरे पहा, स्वतः जवळ ऐश्वर्य राजकर्ता असलास म्हणून काय झालं? हा. अहंकाराने का वागतो आहे? ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, राजसत्ता हा साऱ्याचा स्वामी. अहंकार चाललेला हा. आहे. मग तसा जर का असेल हा. तर माझ्या कन्येचा विवाह तुझ्याशी करणार नाही. अरे वज्रबाहू, एक हात तुझा नाही आहे, दुसरा हात तुझा शरीरापासून वाहू. अरे एक हात जरी असला हा. तर या हातामध्ये हिंमत आहे. हो तर. आजपर्यंत कित्येक जरी तुझ्यासाठी आले असते तरी त्यांना परत पाठवण्याची वा, ताकद आहे. तोच हात तुझा धडापासून वेगळा करे, तुझा देह उभा चिरून टाकेल. हाच वेळी नाव खटवांगा. हा? वा, पराक्रमाची वल्गना. अरे हा राजकर्ता म्हणजे पाखरे येती अशी